नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल, जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई म्हणून जे काही अनुदान मिळणार आहे, ते शेतकऱ्यांना अनुदान किती मिळालेलं आहे, शेतकऱ्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत का नाही, केवायसी शेतकऱ्यांची झालेली आहे का नाही, हे तुम्ही स्टेटस ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ही सर्व माहिती चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे महाआयटीची. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला VK नंबर विचारला जाईल. तर इथे VK नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. आता हा VK नंबर तुम्हाला कुठे भेटेल तर शेजारील माही सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल. तेथून VK नंबर घेऊ शकता किंवा तुम्ही KYC केली असेल तर तुमच्या पावतीवरती VK नंबर असेल किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा VK नंबर घेऊ शकता. VK नंबर इथे टाकून सबमिट केल्यानंतर शेतकऱ्याचं जे काही स्टेटस आहे ते पाहू शकता. इथे पहा स्टेटस आहे, VK नंबर दाखवला जाईल, अकाउंटचं नाव दाखवलं जाईल, शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल, अकाउंटचा नंबर दाखवला जाईल, तारीख दाखवली जाईल, बँकेचं नाव दाखवलं जाईल आणि किती अनुदान तुम्हाला मिळवलेलं आहे, भरपाई मिळालेली आहे ते सुद्धा इथे दाखवलं जाईल. रिमार्क सुद्धा दाखवलं जाईल, पेमेंटचं स्टेटस सुद्धा दाखवलं जाईल. शेतकऱ्याला पैसे मिळाले असतील तर इथे सक्सेस दाखवलं जाईल आणि कोणत्या बँकेमध्ये मिळालेले आहेत ते सुद्धा दाखवले जाईल आणि किती पैसे मिळालेले आहेत ते सुद्धा दाखवले जाईल. सर्व माहिती तुम्ही पाहू शकता. आता दुसरं एक मी VK नंबर टाकतो. तर इथे पहा, इथे अकाउंट नंबर दाखवत नाही, काहीच दाखवत नाही, फक्त शेतकऱ्याचं नाव दाखवतंय. पण रिमार्क जर पाहिला तर इथे फेल्ड दाखवतंय. पेमेंट स्टेटस फेल्ड आहे, कारण इनऍक्टिव्ह आधार म्हणजे आधार कार्डचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे शेतकऱ्याला हे पेमेंट भेटलं नाही. पेमेंट स्टेटस फेल्ड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याचा नंबर VK नंबर टाकून इथे शेतकऱ्याचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता. अजून एक दाखवतो, एक VK नंबर टाकतो. जर तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत असेल स्टेटस नॉट अवेलेबल, स्टेटस नॉट अवेलेबल म्हणजेच तुमचे आत्ताच नवीन KYC केली असेल किंवा तुम्ही KYC केली नसेल, या कारणामुळे स्टेटस तुमचं दाखवत नसेल. तर अशा पद्धतीने शेतकऱ्याला सर्व माहिती अशा पद्धतीने पाहता येते. महत्त्वपूर्ण हा शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि अनुदान आलेलं नक्की पहा. धन्यवाद. जय हिंद.